खंडित देवी देवतांच्या मूर्तींना शस्त्रोक्त सन्मान, बजरंग दलाच्या पुढाकारातून तापी नदीत विधिवत विसर्जन. प्रतिनिधी संजय कोळी, सिंदखेडा. दोंडाईचा शहरातील मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी व परिसरात अनेक दिवसापासून दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या तसेच खंडित झालेल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्तीचा सन्मान राखण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत शस्त्रोक्त पद्धतीने त्यांचे पूजन करून सारंगखेडा येथील तापी नदीच्या पात्रात विधिवत व सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले. हा धार्मिक उपक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. धर्मशास्त्रानुसार खंडित झालेल्या किंवा पूजेस अयोग्य ठरलेल्या देवी देवतांच्या मूर्तींचा अनादर न करता त्यांचे विधिवत विसर्जन करणे आवश्यक मानले जाते. हीच धार्मिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भाग, मंदिर परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी पडून असलेल्या खंडित व दुर्लक्षित मूर्ती अत्यंत आदराने संकलित करण्यात आल्या. त्यानंतर सर्व मूर्ती सारंगखेडा येथील पवित्र तापी नदीच्या पात्रात नेण्यात आल्या. तेथे वैदिक मंत्रोच्चार, शस्त्रोक्त पूजन, आरती व धार्मिक विधिवत पूर्ण करून प्रत्येक मूर्तीचे सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित धर्मप्रेमींनी जय श्रीराम, हर हर महादेव आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर भक्तिमय केला. अतिक्रमण आणि खोल खड्ड्यांनी गोळवाडी रामनगर रस्ता धोकादायक, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ संतप्त. वैजापूर. प्रतिनिधी अक्षय ठोंबरे. गोळवाडी ते रामनगर या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्यावरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या खोल खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून संबंधित प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तब्बल 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार मंजूर करून डांबरीकरण करण्यात आला. मात्र रस्ता तयार झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी पुन्हा रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून सुमारे 10 फूट जागा स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावरच न थांबता रस्त्याच्या संरक्षणासाठी टाकण्यात आलेल्या मुरुमाचा पंखा खोदून 10 ते 15 फूट खोल खड्डे करण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा मंडळ अधिकारी पुडी मॅडम तसेच तलाठी आप्पा यांच्याकडे लेखी तोंडी तक्रार करून अतिक्रमण हटविण्याची आणि खोल खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली. मात्र 3 महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की अतिक्रमण करणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना मानवंदना. धानोऱ्यात स्वच्छता अभियान उत्साहात. स्वच्छ धानोरा, सुंदर धानोरा. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान, सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान. धानोरा दिनांक 24 जुलै. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा महोत्सव 2026 अंतर्गत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा येथील बाजार परिसरात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आला. या अभियानादरम्यान संपूर्ण बाजारपेठ परिसराची स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून स्वच्छतेतूनच निरोगी समाजाची निर्मिती होते, असे यावेळी सांगण्यात आले. यानंतर शहराला दररोज स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळा पावसाळा अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात समाजाचा आरोग्यक्षणात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान करत अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद करण्यात आले. बालाजी पाटील यांचा आमरण उपोषणास समर्थन म्हणून 2 शेतकऱ्यांचा जीव कमानीवर टांगणीला. चाकूर. प्रतिनिधी विविध जनहिताच्या मागण्यांसाठी दिनांक 20 जुलै 2026 पासून चाकूर नगरपंचायत कमानीसमोर आमरण उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या आंदोलनाला आज 29 जुलै 2026 रोजी 10व्या दिवशी आमरण उपोषणाची दखल घेतली जात नाही म्हणून 2 शेतकऱ्यांनी आपला जीव तब्बल 2 तास कमानीवर टांगून ठेवला. आमरण उपोषण दरम्यान आज 10व्या दिवशी पर्यंत कसल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही म्हणून 2 शेतकऱ्यांनी चाकूरच्या कमानीवर चढून 2 शेतकऱ्यांचा आत्मदहन करण्याचा डाव चाकूर पोलिसांनी चालाकी करून नगरपंचायतच्या अग्निशमक दलाच्या गाडीच्या मदतीने सीडी लावून पोलीस कमानीवर चढले आणि 2 शेतकऱ्यांना
काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला। याच वेळी दोघांनी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचाही प्रयत्न केला। गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा बनाव करून दहशत माजवणारे 6 जण पोलिसांच्या जाळ्यात, पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा। गडचिरोली जिल्ह्यात ऑपरेशन अंतिम प्रहारद्वारे माओवाद्याचे अस्तित्व संपुष्टात आणल्यानंतर आता नक्षलवाद्यांच्या नावाने अफवा आणि भीती पसरवणाऱ्यावर पोलिसांनी आपला मोर्चा बळवला आहे। पोमके फुलवणार हद्दीतील माओवादी असल्याचा बनाव रचून बॅनर व पत्रके लावणाऱ्या भामरागड तालुक्यातील 6 आरोपींना गडचिरोली पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत। इंदूर-दोबूर मार्गावर 25 जुलै रोजी लाल कापडी बॅनर आणि पत्रके लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास चक्रे फिरवण्यात आली। तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांच्या पक्क्या माहितीच्या आधारे जोगा रेणू धुर्वा, मालू कांडे धुर्वा, दलसू मरा तेलामी, चैतुडुंगा धुर्वा, गणेश देव अलामी आणि राजेश दल्लू वड्डे या सहकाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केले। पिपली बुर्गी घटनेनंतर पोलिसांनी सलग दुसऱ्यांदा अशी धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा बनाव उघडा पाडला आहे। डहाणूतील वसंतवाडी येथील नूतन तलाठी कार्यालयाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह। डहाणू प्रतिनिधी निलेश दांडेकर। डहाणू तालुक्यातील मौजे वसंतवाडी सेंदेपाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा दर्जा काही महिन्यातच उघड झाला आहे। लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारतीला पहिल्याच पावसाळ्यात तडे गेले असून पेवर ब्लॉक उघडल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। या कामासाठी तब्बल 22,96,532 रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र कार्यालयाच्या परिसरातील पेवर ब्लॉक उघडले असून पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने जमिनीचा पाया खचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। याशिवाय इमारतीच्या मुख्य ओट्यावरील आणि पायऱ्यावरील टाइल्स तसेच रेलिंगचा कट्टा तुटल्यास सुरुवात झाली आहे, तर नवनिर्मित बाथरूमच्या स्लॅबचा मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे बाथरूमच्या पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने त्यामध्ये कचरा आणि कीटक पडण्याची शक्यता असून पाण्याच्या स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। कामाची मुदत 180 दिवसांची असताना काम घाईघाईने आणि निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाची गुणवत्ता तपासावी, दोषी कंत्राटदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच शासकीय निधीचा अपव्यय झाल्याचा असल्यास त्याची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली। श्री ज्ञानेश्वर महाराज स्वकाम सेवा कार्यकारी मंडळ गेली 30 वर्ष महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये निस्वार्थ स्वच्छता सेवा करत आहेत। आळंदी, पंढरपूर, जेजुरी, तुळजापूर आणि अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये हजारो स्वयंसेवक मंदिर परिसर स्वच्छ ठेवायचे कार्य करतात। स्वकाम सेवा, आपत्कालीन सेवा, स्वच्छता सेवा, निस्वार्थ सेवा, चला सेवेत सहभागी होऊया। ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज या ठिकाणी पंढरपूर ठिकाणी आपला जो ग्रुप आहे, आपल्या स्वकाम सेवा मंडळाची स्थापना 17 नोव्हेंबर 1996 साली नगर निवासी क्षीरसागर महाराज यांच्या प्रेरणेने परमपूज्य डॉक्टर सारंग जोशी, विदुराव सारंग जोशी यांनी याची स्वकाम सेवा मंडळाची मुहूर्तवेळ आळंदीतील संजीवन ज्ञानेश्वरी महाराज समाधी मंदिरात केली आहे। आळंदीमध्ये आपली 365 दिवस सेवा असते, देऊला 365 दिवस सेवा असते आणि आळंदीमध्ये आणि देऊमध्ये देणगी विभाग आणि देणगी पावती विभाग हाही स्वच्छता केंद्रातून अन्य क्षेत्रामध्ये आपल्या स्वकामतर्फे सेवा केली जाते। आळंदी व्यतिरिक्त आपण पंढरपूर 4 मोठ्या वाऱ्या, आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघवारी, याशिवाय महिनावारी आणि मकर संक्रांत इत्यादी वेळेस पंढरपूर या ठिकाणी सेवा असते। त्यानंतर मोठ्या देवी, मांढरदेवी आणि तुळजापूर या ठिकाणी नवरात्रामध्ये 8 दिवस सेवा असते। याच्या व्यतिरिक्त जो अष्टविनायक गणपती आहे त्या 8 गणपतींना आणि राजूरचा जो गणपती तिकडे जालना ग्रुप आपल्याकडे जालन्याचे 150-200 सभासद असून जालना ग्रुप आपल्याकडे पैठण, मुक्ताईनगर आणि राजूर गणपती इत्यादी ठिकाणी जालना ग्रुप जाऊन सेवा करत असतो। आपल्या संस्थेचे बोधचिन्ह कासव आहे, जसं मंदिराच्या बाहेर कासव असतं तसं आपल्या संस्थेचं बोधचिन्ह आहे आणि मंदिराचे बोधवाक्य 16 अंकार मिळवा आनंद आहे। आपण किती जरी लहान मोठे असले तरी मंदिरात येऊन नतमस्तकप्रमाणे आपण सेवा करतो। आपण जी सेवा करतो ती पूर्णपणे विनामोबदला सेवा करतो। कुठल्याही देवस्थानाकडून कुठल्या प्रकारचं मानधन किंवा काही जाण्याचा खर्च आपण घेतला नाही। अशा प्रकारे आपल्या संस्थेची सेवा ही 96 सालापासून अविरत चालू आहे। आज जवळजवळ 30 ते 32 वर्ष झालेली आहेत, त्यापर्यंत आपली ही सेवा या ठिकाणी चालू आहे। आपल्या संस्थेमध्ये एकूण 700 ते 800 महिला आहेत आणि 500-700 पुरुष आहेत। 1400-1500 जणांचा आपला संच आहे। आपल्याकडे 2 ॲम्ब्युलन्स आहेत, त्या ॲम्ब्युलन्ससुद्धा आपण वारकऱ्यांच्या सेवेसाठी फ्रीमध्ये देत असतो आणि आपल्या संस्थेचे जे सेवक वर्ग आहेत त्यांच्याकडे स्वतःचे टेम्पो आहेत, ते आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्यासाठी देत असतात आणि आपल्या सगळ्या सभासदांच्या याच्यावरती ही संस्था चाललेली आहे
बाहेरचं कुठल्या आपल्याकडचा कुठल्या संस्थेचं किंवा देवस्थानचं आपण कुठल्या प्रकारचं मानधनावर काही घेत नाही आहे. या पद्धतीने आपली ही सेवा अविरतपणे चालू आहे आणि अशी सेवा चालू ठेवण्यासाठी आपले सर्व सभासद बंधू आणि भगिनी यांचं सहकार्य असतं आणि असंच सहकार्य त्यांचं यापुढे राहावं. त्यांच्या जीवनात आपली सेवा चालू आहे. कारण करता मी नाही, सगळे सभासदांनी हे सर्व करतात. आपण फक्त त्याला चालना देत असतो. रामकृष्ण हरी. गिरणा धरण 92.73% भरले. जिल्ह्यात आनंदाचे वातावरण. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी. बडगाव दिनांक 29 जुलै. जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासदायक बातमी समोर आली असून गिरणा धरणातील पाणीसाठा आज दिनांक 29 दुपारी 12 वाजेपर्यंत 92.73%वर पोहोचला आहे. गिरणा पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सध्यावरच्या धरणांमधून गिरणा धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाली असली तरी धरण 100% भरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गिरणा धरणातील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल आणि जळगाव या तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याचबरोबर खरीप व रब्बी हंगामातील शेती सिंचनासाठी हा पाणीसाठा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ झाली असून यंदाही निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिल्याचे चित्र दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गिरणा नदीकाठच्या गावांमध्येही आनंदाचे वातावरण असून गिरणा तेरा पाणी अमृत अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. धरण लवकरच 100% भरण्याची आशा व्यक्त केली जात असून संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण आहे. वर्ध्यात गांजा विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. 799 ग्राम गांजासह 21,925 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. दिनांक 28 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट येथील नगर परिषद वाचनालयाच्या मागील टाका ग्राउंड परिसरात NPDS कायद्यान्वये छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान साहिल उर्फ नायडू सतीश मानिके वय 24 वर्षे राहणार भीमनगर वार्ड हिंगणघाट हा गांजा विक्री करताना आढळून आला. त्याच्या अंगझडतीमध्ये 799 ग्राम गांजा आणि रोख रकमेसह एकूण 21,925 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात NPDS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.